नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी व्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्वामींचे काही सुंदर चांगले विचार सांगणार आहे, जे तुमचे जीवन बदलून टाकतील। आणि ते विचार तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या जीवनात आत्मसात करा। तर बघा, स्वामी म्हणतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका। वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ निश्चित येईल। तर पुढे बघा, माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे। वर्तमानात असताना नामात राहा। तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव। कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल। आता पुढे स्वामी काय सांगतात बघा, मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी। पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे। मनुष्य जन्म मिळतो एकदाच, स्वामी नामात आनंद सर्वदा। आता पुढे बघा, कोणाला आपले करायचं असेल तर हृदयातून करा, केवळ मुखाने नाही। कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही। कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सुईतून सहज प्रवेश करू शकतो। आता पुढचा विचार बघा, खूप सुंदर आहे। आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया आहे। थोर माणसे घरातील भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत आहे। जिव्हाळा घराचा कळस आहे, माणुसकी तिजोरी आहे। आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे। नाशवंत देह हा उद्या नाहीसा होईल, काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल। 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी। एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा। स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा। उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे। मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे, असं स्वामी म्हणतात। चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कुणी नसेल तुझ्या संगी साथी, घाबरू नकोस, नको पळ काढूस, नको वागू स्वार्थी, नको मन मारूस। मी तुझाच आहे प्रति क्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहेत ना म्हण। माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर, कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही। नित्य माझे स्मरण कर। निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा। कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा। दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान, ही नियती आहे। तर यातनं आपल्याला काय पाहायला मिळतं, तर हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही। स्वामी सांगतात, मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो। ज्यांना मला जाणवेल त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मला आपणहून गमावले। अतिउच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून। माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम आहे। माझे सच्चे भक्त कधीही कोणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरचाही स्वामीच आहे। स्वामी पुढे म्हणतात, जे साधक अविश्वास दाखवत नाहीत आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो। भक्तांच्या हाकेआधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो। भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे, म्हणजेच स्वामी। तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही, तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे। नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोहमाया सारे भुलून जाशील। या जगाशी तुझे काही देणे घेणे नाही, म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा। माणूस असू दे प्राणी असू दे, ठेव समतेचे बाण, एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहे हेच जाण। तर हे आहेत स्वामींचे अद्भुत आणि सुंदर विचार। तर बघा, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ, म्हणूनच स्वामी सांगतात,
श्रम करा सुख मिळेल, त्याग करा आनंद मिळेल, दान करा धन मिळेल, सहाय्य करा सोबत मिळेल, व्यसन सोडा शांती मिळेल, कला शिका अमर व्हाल, मीपणा सोडा मोठे व्हाल, प्रार्थना करा प्रगती होईल, ध्यान करा ज्ञान मिळेल, भक्ती करा मुक्ती मिळेल, समाधानी व्हा सुखी व्हाल. तर बघा, सुख हवं असेल तर हट्ट करू नये, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसं की दुधात दही लपलेलं असतं, तसे ते तुमच्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. जीवनात कुठलेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसून येईल असे स्वामी म्हणतात. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नका. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरवा. नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यात कुठलाच अर्थ नाही. तर बघा, आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जाणार नाही आणि इतरांचा दोष पाहायला आपल्याला वेळ मिळणार नाही. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. आता बघा, जे कर्म करतच नाहीत ते कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषामध्ये दडलेले भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नामस्मरण असू दे. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तरी चालेल, पण अश्रूचे कारण तरी बनू नका. जीवनात वेळ वाईट असो किंवा चांगली असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. तर बघा, किती दिवसाचे आयुष्य आहे. आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण जगात उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहीत नसतं. आणि म्हणूनच श्रीमंतीचा गर्व करू नका. स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांची प्रेमाने वागा, थोऱ्या मोठ्यांचा आदर करा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. स्वामींचे हे विचार ऐकून तुमचं आयुष्य नक्की बदलेल. खूप छान स्वामींचे विचार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, स्वामींचे विचार तुम्हाला पटले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.